काय झालंय माईंना? काय झालं? ती बाहेर ना आत आली, जेवण बनवते म्हणली आणि एकदम भोवळ आल्यासारखं झालं आणि कोसळल्या. आलंय सारं माझ्या लक्षात. मी दिलेला ताईत हिने घातला आणि हिची दुर्दशा सुरू झाली. आता मी हिला बरं करत नाही तोपर्यंत ही अशीच आजारी राहणार आणि हिची ढाल करून मी जगदंबावर पार करणार. साधू बाबा, माझ्या बायकोला लवकर बरं करावं. तिची अशी अवस्था पाहत नाही, कधीच एवढी आजारी पडत नाही होती. करतो, सगळी नीट व्यवस्था करतो. हे घ्या, हे चंदन, हे त्यांना उगाळून लावा. त्यांच्या तब्येतीत उतार येईल. उतार कसला पडतोय? तब्येत आणखी बिघडणार आहे हिची आणि त्यासाठी पूर्ण तयारी झालीये. चला येतो मी. झाडाखाली जाऊन विश्राम करतो. गावातील इतर लोक ही येऊन वाट बघत असतील. साधू बाबा, तुम्ही तिकडे कशाला राहता? पावसा पाण्याचा त्रास होईल. त्या झाडाखाली राहण्यापरीस तुम्ही देवळातच राहायला पाहिजे होतं. मी देवळात प्रवेश करू शकत नाहीये म्हणून तर. नाही तर असं करा ना, इथं आमच्या घराच्या बाहेरच राहा. तुम्हाला चांगला आराम बी भेटेल आणि कुणाला भेटायला यायचं असेल तर ते इथं भेटायला येऊ शकतात. हेच तर हवं होतं मला. हरकत नाही, तुम्ही इतका आग्रह करतच आहात तर राहील इथेच, तुमच्या घरापाशी. वा वा साधू बाबा, तुमची कृपा आमच्यावर अशीच अखंड राहू दे. या, मी जागा दावतो तुम्हाला. आई, तू काळजी करू नको. हा, तुला लवकर बरं वाटेल. तोपर्यंत मी सगळं घर सांभाळेन. तू झोप, आराम कर. घरासाठी राब राब राबा, मर मर मरा, तरी घरच्यांची किंमत नाही. काम करा आणि एक दिवस असंच मरून जावा. मेल्यावर पण कुणाला फरक पडतोय? सुंदरा, अगं काय झालं? एवढी का चिडल्यास तू? चिडू नाही तर काय करू? मोठा पराक्रमच करून आलात ना तुम्ही. आरतीचं ताट घेऊन ओवाळते तुम्हाला. मी काय केलं? सांगत होते त्या महाराजांना घरी घेऊन या, त्यांचा मान सन्मान करूया, त्यांची सेवा करूया. तर नाही, हे तू सांगत होतीस? अगं हे तर मी सुचवत होतो. तू हे गुप्तधन तू ठेवाय नको होतस. आता ठेवलेस तर ज्यांनी मिळवून दिलं त्यांना काय द्यायला पाहिजे का नको? वय मीच सांगत होते, पण तुम्ही ऐकलं नाहीत. एक गोष्ट धड जमत नाही तुम्हाला. अगं आता एवढं फडफड करायला झालंय तरी काय झालं? समजा वाटोळ झालं. तो जनक बाबा साधू महाराजांना त्यांच्या घरी घेऊन गेला मुक्कामासाठी. आपण बसूया बोंबल्यात. सगळ्या गोष्टी नुसतं वरबडून घ्यायची सवय लागली आहे त्यांना. जरा काय बारीक सारीक काम केलं तर त्या चिमुरडीचा गावातर्फे सत्कार. कधी कोणाला वाटीभर तेल दिलं तर त्या जनक बाबाचं कौतिक आणि त्या गंगाईच्या मोठेपणाचं कौतिक आहेच. समदे फायदा यांनाच मिळाला पाहिजे. आम्ही बसतो हरी हरी करत. अगं फायद्यासाठी नाही ग, त्या गंगाई वहिनींची तब्येत खराब आहे म्हणून जनक बाबा त्या साधू महाराजांना घरी घेऊन गेल्यात. काय नाही, समधी नाटकं आहेत नाटकं.
त्या साधू बाबांना हाताशी धरून समद्या गावाची तब्येत बिघडवतील आता. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं, त्याला काय करणार. सगळं मी करते असं आईला म्हणलंय खरं, पण काम तर खूप आहे. साफसफाई वगैरे मी करेन, पण जेवणाचं काय. आईला आजारपणात काय द्यायचं काही नाही, मला जास्त काहीच माहिती नाही. काय करू मी. तू जाई, तुझी मदत हवी. मी आईसाठी काय करू कसं करू एवढंच मला सांग. अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः. तू जाई, तू तुळजाई योगनिद्रेत आहे. आम्ही तिचंच रूप आहोत. देवी अन्नपूर्णा. अन्नपूर्णा देवी, मी ओळखलंच नाही. नमस्कार करते हा. आम्ही तुझ्या मदतीसाठी आलो आहोत. खरंच माता पार्वती जेव्हा महादेवांशी लग्न करून कैलासावर गेल्या तेव्हा तिथं स्वयंपाकघरच नव्हतं. माता पार्वतीने महादेवांकडे मागणी केली की आम्हाला स्वयंपाकघर हवंय, परंतु महादेवांनी तर भुकेवर विजय प्राप्त केला होता. त्यांना त्याची गरजच वाटेना. त्यांनी सरळ नकार दिला. तेव्हा पार्वती देवी रागावल्या आणि भूलोकावर काशी येथे आल्या. तिथे त्यांनी अन्नपूर्णाचं रूप घेतलं, म्हणजेच आमचं. पार्वती देवी निघून गेल्यावर महादेवांना थोडीच राहवत आहे. महादेवांना त्यांचा विरह जाणवायला लागला. मग ते देवीच्या शोधात काशीमध्ये आले. तिथे त्यांनी अन्नपूर्णाच्या हातचं म्हणजेच आमच्या हातचं जेवण ग्रहण केलं. तेव्हा त्यांना मानवी जीवनातील भुकेचं महत्व समजलं. हो का. म्हणूनच तर आम्ही देवी पार्वती माता ह्यांचंच रूप आहोत. देवी, मग तुम्ही इथे माझ्या मदतीसाठी आलायत का. आम्ही जसं देवी पार्वतीचं रूप आहोत तसंच तुळजा देवी देखील त्यांचंच रूप आहे. आणि तू तुळजाईचा अंश आहेस. मग आम्ही तुझ्या मदतीसाठी येणारच ना. बरं झालं, माझी चिंताच मिटली. चला आता पटपट काम करूया. हो. छान बनवलंस ग जेवण. चव आहे तुझ्या हाताला. अगं, जे काय आहे ते तुझ्याकडनं शिकले मी आई. तुझा आणि तुळजाईचा आशीर्वाद आहे. मग छानच होणार की सगळं. साधू बाबा घ्या, जेवून घ्या. आमच्या लेकीनं बनवलंय. हा, काही येड बागडा असेल तर गोड मानून घ्या. हा हा, मी आलोच.
तुझी लेक आता माझ्या तावडीत येईपर्यंत ना सगळं गोडच मानावं लागणार आहे. काही म्हणालात का साधू बाबा? नाही, काही नाही. भूक तर लागलीच आहे. ही जगदंबा असुर राज्याची दासी बनेल तेव्हा काय प्रकारचं जेवण आपल्याला मिळेल हे तरी कळेल. हे काय होतंय? या अन्नामुळे माझ्या शरीराचा दाह होतोय. जगदंबा दैवी अंश आहे, त्यामुळे मी तिच्या हातचं खाऊ शकत नाहीये बहुतेक. काय झालं साधू बाबा? जेवण आवडलं नाही का? नक्की काय होतंय हे याला कसं सांगणार? आता मी काहीही बोललो तर सगळं पितळ उघडं पडेल. साधू बाबा, चांगलं झालंय जेवण. हिनं केलेल्या जेवणाचा प्रत्येक घास माझ्या घशात अडकतोय. माझं शरीर आतून जळतंय. याची परतफेड मी करणार जगदंबे, नक्की करणार. हे काय? हा ताईत? आईच्या गळ्यात हे असलं कधीच बघितलं नाही मी. आई ग, झटका बसतोय. ही नक्कीच कुठली तरी दुष्ट शक्ती आहे. पण या आईकडे कुठून आली? आई त्या साधू बाबांना भेटायला गेली होती, त्यांनीच तर दिलं नसेल ना हे ताई. हो असेल, त्यांनीच दिलेला असेल. मला हा काढून टाकायला हवा. हा काढल्यावरच आईला बरं वाटेल. यात खूपच काही शक्ती आहे. हातही लावता येत नाहीये. जी कुठली शक्ती आहे ती मला अडवते. आईच्या गळ्यातून मला हे काढू देत नाहीये. पण मी ते काढणारच. हे काय होते? मला भवळ येते. हा लवकरात लवकर काढायला हवा.
जगदंबा, काय केलंस तू? का ग? काय झालं? अगं मला बरं वाटायला लागलंय, काय बी त्रास होत नाहीये. तुम्ही तर चिमितकारच केला. तुमच्या औषधानं गंगाई अगदी ठणठणीत बरी झाली. हा कुणी साधू संत नाहीये एवढं नक्की. ह्याचा काहीतरी वेगळाच डाव आहे. महिषासुराने पाठवलेला फुटणारी पुतर नाही ना हा? तुमचे लई म्हणजे लई उपकार आहेत आमच्यावर. तुम्ही होते म्हणून गंगाई वाचली. अर्थात माझं औषधच इतकं प्रभावी असतं, कुठल्याही आजाराला सहज पळवून लावू शकतं. या जगातला कुठलाही त्रास मी बरा करू शकतो. माझी सिद्धी, माझी तपश्चर्या, माझं सामर्थ्य यानं मी काहीही साध्य करू शकतो. या गावातल्या गरिबांना श्रीमंत कोणी केलं? मी. त्रासलेल्यांचे आजार बरे कोणी केले? मी. कोणाच्या काय काय समस्या होत्या त्या दूर कोणी केल्या? मी. या संकटांवर, समस्यांवर एकमेव उपाय आहे तो कोण? फक्त मी. मी आणि मी. नुसतं मी करणारा हा माणूस साधू असूच शकत नाही. साधू चांगली कामं करतात, पण कधीच स्वतःबद्दल एवढं बोलत नाही. ह्याला अहंकार आहे. मदाची बाधा झाली. तुझाही सहाय्य कर ह्याला ओळखायला. म्हणजे हा पुढचारी पू नाही, हा तर आधीचाच मजराज. तुम्ही आमची समधी चिंता मिटवली साधू बाबा. तुमच्या चिंता मिटून कसं चालेल? आता नवीन चिंता निर्माण करायला हवी आणि मी ती करेन. गंगाईला बरं वाटलं, माझी चिंता मिटली. आज शांत झोप लागल मला. हा, हे डोळ्यात घालायचं आहे. हा, घ्या. हे काय बाबा? अगं हे अंजन हाय बाळा, याने डोळे स्वच्छ राहतात आणि झोप बी छान लागते. तुला लावून देते मी. हा, घर वाटते. कुठं आणलंय हे? अगं त्या साधू बाबांनी दिलंय. त्यांनी? हा, आता तुझ्या आईचं आजार पण गेलं. हे डोळ्याला लावलं ना, शांत झोप लागेल असं म्हणले साधू बाबा. चला झोपा, लय उशीर झालाय. हा, तो साधू नाही, मध आहे. त्याने अंजन आजच दिले, म्हणजे त्याचा नक्कीच काहीतरी डाव असणार. पण काय असेल? डाव तर आहेच, मोठा डाव आहे. त्यांनी हे अंजन डोळ्यात घातलं की त्यांना गाढ झोप लागेल आणि त्यांचे डोळे कधीच उघडणार नाहीत, कधीच. कारण मी त्यांना अंध करून टाकणार आहे. तिघांचीही दृष्टी कायमची जाणार आहे. मदराजाचा फटका आता नाही सुटका. आणि अंध झालेल्या जगदंबेला उचलून घेऊन जाणं मग माझ्यासाठी अजिबात अवघड नसेल. जगदंबे, तुझा अवतार संपला ग, संपला. तुला महिषासुरांच्या समोर हजर करून मी माझा शब्द पूर्ण करणार.